रामकृष्ण हरी जय हरी जे हरी तर आता दोस्तांनो झालं काय माहिती का, आता मस्तपैकी एकंदरीत वारी जवळपास पंढरपूर पाशी पोचली आहे. हो म्हणजे पंढरपूर इथून फक्त 10 मिनिटात चालत गेलं तर लागतंय. हा आम्ही आता अशा ठिकाणी आहे हा सध्या. आणि विषय कसा झालाय, वारी एकंदरीत सुखरूप पार पडली, एकदम मस्त झालं. आणि आजचा मुक्काम पांडुरंग म्हणजे पालखीचा तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही पालखीचा मुक्काम वाखरी होईल. बाकीच्या अनेक पालख्या भरपूर आहेत, त्या काही पुढे जाणार आहेत, काही जे त्या आपापल्या पद्धतीने करणार आहेत त्या. आणि विषय असा आहे की पंढरपूरमध्ये यंदा भरपूर गर्दी, साधारणपणे 30 लाखाच्या आसपास सगळ्या सर्व पालख्यांचे मिळून पब्लिक राहील. 30 ते 35 लाख धरून चाला उदाहरण. आणि इथं अडचण म्हणजे काय नाही पंढरपुरात, म्हणजे बाकीचं सगळं ते आपापल्या खायचं प्यायचं सगळं ओके, फक्त टॉयलेटची थोडीशी अडचण येईल, पण ते बी कमी खाल्लं की ओके, ते काही टेन्शन नाही. आणि विषय कसा आहे, बाकीचं पाऊस सध्याला आज तर परिस्थिती अशी की आज वाखरी पालखी पोहोचत असताना पावसाचं सध्याला तर काय, आता दुपारचा टायमिंग झालाय, 12-1 वाजून गेले त्या, पण काय नाही टेन्शन. पण इथनं पुढे काही टेन्शन येणार आहे का नाही काही सांगू शकत नाही. म्हणजे आलं समजा तसं काही तर आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवण्याचा प्रयत्न एकंदरीत करीलच. होय मामा करील. आणि मामाना आम्ही हाय. आणि आता सध्याला मुक्कामी थांबलो होतो तिथून. होय मामा शंकर बी आहे. रामकृष्ण हरी. आता मस्त आमचा मुक्काम झाला, छान झाला, मुक्काम झालेला आहे, नाश्ता केला आम्ही. आणि आता आम्ही तिकडे पालखीकडे निघालो, पुन्हा पालखीकडे निघालो. आता मुक्काम भारी झालेला आमचा, सोयीस्कर आणि एवढा अप्रतिम खाणं पिणं झालेलं आहे की आयुष्यामध्ये मन असावं तर मामासारखं, मन असावं त्या मामीसारखं. आणि त्यांचे मुलं सुद्धा इतके छान आहेत, एकदम गोंडस आहेत आणि खूप भारी आहेत. पण म्हणजे जिथं मुक्काम आम्ही थांबलो, जेवण वगैरे केलं तिथलं सांगतोय शंकर. आणि एवढी छान फॅमिली आहे की त्यांच्या आयुष्यात दीपकराव बी आलाय, सगळ्यांना टोप्या बिप्या घातल्या जाते. आता पाहुणचार केलेला आहे मामानी, टावेल टोपीचा, खूप भारी. आणि मला खूप छान वाटतंय सगळ्यांना बघून, खुश आहे. आता काय झालंय, थोडं आम्ही 1 किलोमीटर अलीकडे, मग दाजी येतात, आमचं दाजी बी आहेत आमच्या बरोबर. दाजी काय म्हणले की बाबा आपण गाड्यांवर जाऊ, गाड्या तिथे डांबरीव लावून तिथनं थोडस 2 किलोमीटर पालखीपर्यंत चालत जाऊ. आता वाखरीव पालखी आहे होय. आणि आम्ही आलोय किती 4 किलोमीटर पुढं, इथनं राहतंय 1.5 किलोमीटर पंढरपूरचं मंदिर डायरेक्ट आहे का नाही, असंच की. आणि विषय कसा आहे, सांगेल एवढं कमी, बोलेल एवढं. तुम्ही मामाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही मामाचं चॅनल आहे आमच्या. आणि आम्ही बऱ्यापैकी वारीतलं तुम्हाला आपलं खरं तेच तुम्ही बघितलं का नाही माहीत नाही, ही आपलं खरं तेच आहे. खरं तेचद्वारे आम्ही बऱ्यापैकी कव्हरेज करण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही काय पहिल्यांदाच आलेलो नाही वारीला, ही चॅनल आत्ता आहे हो. पण विषय कसा आहे की गेली 8-9-10 वर्ष झाला आम्ही वारीला येतोय, म्हणजे खूप दिवसापासून. होय मामा. आणि माझी ही 11वी वारी आहे. हा असं खेळ 9 वर्ष झालं वाऱ्या झाल्या, 9 वाऱ्या झाल्या आणि माझ्या 7 झाल्या. नाही, माझी 11वी वारी. हा असं नाही. आणि मामा पण पहिल्यापासून, मामा पहिलं बी यायचं की सारखी, लय झाले रेग्युलर आता कंटिन्यू भरपूर झालं. हाय बाकीचं बी तुम्हाला दावण्याचा प्रयत्न राहतोय. तुम्ही बघताय, तुम्ही वारीतल्या काय मज्जा गोष्टी तुमच्याकडे काय बघितलं नसेल तर सांगा. दाजी येते ते 1 मिनिटं, त्यांच्या घरीच आम्ही आज मुक्काम केला. आणि आता त्यांच्याकडे 2-3 गाड्या आहेत, 2 व्हीलर घेऊन आम्ही म्हणलं कसं आहे अलीकडे थांब. होय बसा बसा. आम्ही 2 जण येतो आणि चाललोय. थांबा, येऊन द्या त्यांना, येऊन द्या. त्यांचं तिथं समर्थ बंगला आहे, हे बंगले आहेत तिथं स्पेशल, सगळे बंगलेच आहेत. लय दिवसातनं गाडी चालू केली काय दाजी, अरे काय दर काढतोय. लय दिवस झालं चालू नव्हती काय केली दाजी, असं झालं. हा बसा, नाही काय जमलं. तुझं नाव काय ग? रिया. वा, रिया छान व्हिडिओ बनवते, लय मस्त गाणं म्हणते ती.